आदरणीय व्यासपीठावर विराजमान मान्यवर, तसेच आपल्या कॉलेजचे प्राचार्य सर, गुरुजन वर्ग आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण तलाठी भरती वर्गाचं उद्घाटन केलेलं आहे आणि या वर्गाच्या माध्यमातून अनेक तलाठीच नव्हे तर अनेक अधिकारी घडो या शुभेच्छा देते मी आपणा सर्वांना। आपण तलाठी भरती 2023 या परीक्षेला सामोरे जाणार आहोत। तर परीक्षा देत असताना आपल्याला कोणत्या टेक्निकल अडचणी येणार आहेत, कारण ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे। त्याचबरोबर या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आणि सराव कसा करायचा, या सगळ्या बाबींची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम सन 2019 पासून तलाठी भरती ही परीक्षा जी आहे ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे। 2019 साली ही परीक्षा महा पोर्टलच्या माध्यमातून घेतली गेली आणि यावर्षी ही परीक्षा TCS पॅटर्न नुसार होणार आहे। मग हा TCS पॅटर्न नेमका आहे काय, तसेच ही परीक्षा कॉम्प्युटरद्वारे होणार आहे। त्यामुळे कॉम्प्युटरवर आणि ऑनलाईन परीक्षा आणि ऑफलाईन परीक्षा यामध्ये असणारा जो फरक आहे किंवा ऑनलाईन परीक्षा आणि ऑफलाईन परीक्षा, ऑनलाईन परीक्षेची विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती आहे, तर ती आपल्याला त्याच्यावर ओव्हरकम करून पुढे कसं जायचं आहे त्याची आपण थोडीशी चर्चा करूया। तर TCS पॅटर्न म्हणजे काय, तर TCS नावाची एक कंपनी आहे, या कंपनीद्वारे ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यामुळे याला TCS पॅटर्न असं म्हटलं आहे। आणि या पॅटर्ननुसार पूर्वीचा अभ्यासक्रम आणि आत्ताचा अभ्यासक्रम यामध्ये काही फरक पडलेला आहे का, किंवा आणखीन बाकीच्या गोष्टी बद्दल काही फरक झालेला आहे का, तर ते पण पाहूयात। तर सुरुवातीला ऑनलाईन परीक्षा आणि ऑफलाईन परीक्षेमधला फरक तो आपण समजून घेऊया आणि त्या दृष्टीने आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागणार आहे। तर ऑनलाईन परीक्षा देत असताना आपल्याला कॉम्प्युटर आणि माऊस या दोन्हींच्या सहाय्याने ही परीक्षा द्यावी लागते। तर पारंपरिक ऑफलाईन परीक्षा ज्या होत्या तर या परीक्षा ज्या आहेत त्या आपल्याला कागद आणि पेनाच्या सहाय्याने द्याव्या लागत होत्या। आपल्याला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिली जायची आणि आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून उत्तरपत्रिकेला टिक करावं लागायचं। मग त्यावेळेला काय व्हायचं, आपल्याला प्रश्नपत्रिकेचं पान उघडलं की तेव्हा आपल्याला एकाच वेळेला त्या पानावरती असणारे किमान 4 ते 5 प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येत असत, परंतु आता तसं होत नाही। तर आता काय होतं, आपल्याला ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला ही परीक्षा कॉम्प्युटर स्क्रीनवर आणि माऊसच्या माध्यमातून द्यावी लागत आहे। त्यामुळे आपल्याला एका वेळेला सर्वसाधारणपणे एक प्रश्न अथवा फार तर दुसऱ्या प्रश्नाचा अर्धा भाग दिसतो। त्यामुळे काय होतं की आपल्याला प्रत्येक प्रश्नाला पुरेसा वेळ द्यावा लागतो। त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा देत असताना आपल्याला माऊस ऑपरेटिंग, त्यानंतर कधी माऊसचं स्क्रोलिंग बटन जे असतं, मधलं जे स्क्रोलिंग व्हील असतं तर ते काही ठिकाणी ऑपरेट करत नाही। तर त्यावेळेस आपल्याला साईड बार आहेत ते वरती खाली करता असताना किंवा डावीकडे उजवीकडे, प्रश्न जर मोठा असेल तर आपल्याला तो डावीकडे आणि उजवीकडे सरकवून आपल्याला तो प्रश्न वाचावा लागतो। त्यामुळे तो जो वेळ जातो, तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन परीक्षा देत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपल्या वेळेचं योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे। म्हणजेच काय, आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षेसाठी 2 तासाचा वेळ दिलेला असतो, परंतु हा 2 तासाचा वेळ आपल्याला 1.25 तासच मिळतात प्रत्यक्षात प्रश्न सोडवण्यासाठी। उरलेले जे वरचे 15 मिनिट आहेत तर ते आपले ह्या टेक्निकल बाबीमध्ये, म्हणजेच काय, प्रश्न वर सरकवणे, त्याचबरोबर स्क्रोलिंग करणे, प्रश्न मोठा असेल तर तो डावीकडे उजवीकडे सरकवून वाचणे, त्याचबरोबर योग्य प्रश्नाला आपण योग्य उत्तराला आपण टिक करतोय का नाही हे पाहणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये आपले 15 मिनिट जातात। त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तलाठी भरती असो किंवा इतर कोणतीही ऑनलाईन परीक्षा असो, तर त्या परीक्षेसाठीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वेळेचं काटेकोर पद्धतीनं नियोजन करणे आणि त्यासाठी आपल्याला जितक्या जलद गतीने होईल, म्हणजेच 2 तासाचा पेपर आपल्याला 1.25 तासामध्ये संपवण्याची प्रॅक्टिस करणं हे जास्त महत्त्वाचं आहे। ही झाली टेक्निकल बाब। त्यानंतर यामध्ये बदललेल्या प्रश्नांचं स्वरूप कसं बदललेलं आहे तर ते आपण अगोदर अभ्यासक्रम पाहूया आणि त्यानंतर या प्रत्येक अभ्यासक्रमावरती किंवा प्रत्येक अभ्यास घटकावरती नेमकं प्रश्नांचं स्वरूप कसं बदललेलं आहे ते पण पाहूया। तर आपल्याला अभ्यासक्रम काय दिलेला आहे तलाठी भरतीसाठी, तर तलाठी भरतीसाठी एकूण 4 घटक आहेत। त्यामध्ये आहे मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन ज्याला आपण GS म्हणतो, GK म्हणतो किंवा जनरल नॉलेज असं म्हणतो,
आणि चौथा जो घटक आहे तो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी। तर मराठी या घटकामध्ये कोणते कोणते सब घटक येतात किंवा सब टॉपिक येतात ते पाहूया। वर्णमाला, त्यानंतर शब्द विचार, लिंग विचार, वचन विचार, वाक्यांचे प्रकार, प्रयोग, त्यानंतर शब्दसिद्धी, समास, अलंकार, वृत्त, त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार व म्हणी, हे सगळे पारंपरिक घटक मराठी या घटकांतर्गत येतात। त्याचबरोबर आपल्याला उतार्यावरचा प्रश्न देखील या घटकावरती विचारलेला असतो। मग हा सिलेबस आपल्याला पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये होता नव्हता का? तर होता, परंतु या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा ऑनलाईन परीक्षेमध्ये किंवा TCS पॅटर्ननुसार या प्रश्नांचं स्वरूप किंवा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे। तर ते कसं आपण पाहूया। तर पारंपरिक म्हणजे 2019 पूर्वीचे जे पेपर होते किंवा 2019चा पेपर सुद्धा आपण काढून पाहिला किंवा त्याच्या अगोदरचे पेपर जे होते, तर त्यामध्ये आपल्याला मराठी या घटकावरती हे जे मी सांगितलेले टॉपिक आहेत, तर या टॉपिकवरती 95% प्रश्न आपल्याला विचारले जात होते। म्हणजेच 90 ते 95% प्रश्न याच टॉपिकवरती विचारले जायचे आणि या प्रश्नांची काठिण्य पातळी जी आहे तर ती थोडीशी कमी होती। म्हणजेच थोडेसे सोपे प्रश्न विचारले जायचे आणि हे 1 लाईन क्वेश्चन असायचे। परंतु आता TCS पॅटर्ननुसार बाकीचे ज्या प्रश्न परीक्षा झालेल्या आहेत, जसे की म्हाडा असेल, ITI असेल, या परीक्षा झालेल्या आहेत, तर या परीक्षांमध्ये देखील या घटकांवरती प्रश्न विचारलेले आहेत। तर त्या प्रश्नांची काठिण्य पातळी जी आहे ती आपण पाहिली तर ती जास्त आहे। म्हणजेच याच घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत परंतु त्यांची काठिण्य पातळी वाढलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला या घटकांमध्ये आणखीन काही प्रश्नांची भर पडलेली आहे। ती म्हणजे कोणती? तर ते आहे मराठी भाषेचं जनरल नॉलेज यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे। मग आपल्याला असा प्रश्न पडेल की मराठी भाषेचे जनरल नॉलेज म्हणजे काय? तर मराठी भाषेचे जनरल नॉलेज म्हणजे मराठी साहित्य आणि साहित्यिक, तसेच ते कोणते तर प्राचीन कालखंडापासून आतापर्यंत जे साहित्यिक झालेले आहेत तर त्यांचे साहित्य आणि साहित्यिक, त्याचबरोबर साहित्यविषयक पुरस्कार जसे की विंदा करंदीकर पुरस्कार असेल, मराठी भाषा गौरव पुरस्कार असेल, कविवर्य मंगेश पाडगावकर पुरस्कार असेल, यासारखे पुरस्कार। मग साहित्य अकादमी पुरस्कारांबद्दल काय विचारलं जातं? तर पहिला साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठीचा कोणाला मिळाला? मराठी भाषेमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळणारे लेखक किंवा साहित्यिक कोणकोणते आहेत? त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन असेल, हे कधी झालं? त्यानंतर हे कुठे पार पडलं? हे सर्व जे प्रश्न आहेत ते आपल्याला पूर्वी जनरल नॉलेज किंवा GSच्या घटकामध्ये विचारले जायचे, परंतु हे सर्व प्रश्न आता आपल्याला मराठी या घटकांतर्गत विचारले जातात। त्याचबरोबर आपल्याला 4 वाक्य दिलेली असतात आणि त्या 4 वाक्यांपैकी शुद्ध वाक्य कोणतं आहे असा देखील प्रश्न वेगळा विचारला जातो। त्यानंतर मराठी भाषेचं व्याकरण आहे तर त्या व्याकरणावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। अशा प्रकारे या प्रश्नांचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे। म्हणजेच 80 ते 85% प्रश्न आपल्या पारंपरिक व्याकरणावरती विचारले जातात आणि उरलेले जे प्रश्न आहेत तर ते मराठी साहित्य संमेलन, त्यानंतर मराठी साहित्य, साहित्यिक आणि त्यांचं कार्य यावरती आपल्याला हे प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे आपल्याला अभ्यासाची व्यापकता वाढवणं गरजेचं आहे आणि आपल्या अभ्यासाची दिशा थोडीशी बदलणं गरजेचं आहे। म्हणजे या दृष्टीने देखील आपल्याला तलाठी भरतीसाठी TCS पॅटर्ननुसार आपण जेव्हा या परीक्षेला सामोरे जात आहोत तर तेव्हा त्या दृष्टीने देखील तयारी करणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरा जो घटक आहे तर तो आहे इंग्रजी। इंग्रजी या घटकांतर्गत सुरुवातीला कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जायचे आणि त्यामध्ये झालेला बदल कसा आहे तो पण आपण पाहूया। त्या अगोदर आपण मराठी उतार्यावरचा जो भाग आहे तर तो थोडासा सांगायचा राहिला ते सांगते। तर मराठी उतारा आपल्याला एक मराठी उतारा 25 मार्काची जी प्रश्नपत्रिका किंवा 25 प्रश्नांची जी प्रश्नपत्रिका असते तर त्यामध्ये आपल्याला एक मराठी उतारा दिला जातो। तर हा उतारा आपण ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देत असताना हा उतारा सोडवत असताना आपण काय करायचो की एकदा तो उतारा वाचून घ्यायचा आणि खालचे प्रश्न वाचायचे आणि त्या प्रश्नाशी संबंधित असलेला भाग
ज्या ठिकाणी येतो तर त्या ठिकाणी आपण अंडरलाईन करून घ्यायचो प्रश्नपत्रिकेवरती आणि मग आपल्याला एकाच वेळेला 5 प्रश्नांची किंवा 3 असतील प्रश्न तर 3ही प्रश्नांची उत्तरे एकाच वेळेला द्यायला सोपं जायचं। परंतु आता तसं होत नाही। ऑनलाईन परीक्षेमध्ये काय होतं की प्रत्येक वेळेला म्हणजे उतारा दिला जातो, त्याच्या खाली एकच प्रश्न दिला जातो, पुढच्या पानावरती पुन्हा तोच उतारा दिला जातो आणि त्याच्या खाली पुन्हा प्रश्न दिला जातो। त्यामुळे काय होतं की आपल्याला सगळे प्रश्न आणि संपूर्ण उतारा एकाच वेळेला वाचून घेता येत नाही। म्हणजेच काय प्रत्येक प्रश्नासाठी उतारा पुन्हा पुन्हा वाचावा लागतो, त्यामुळे आपल्या वेळेचा जास्त अपव्यय होतो। या गोष्टींकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे। ही गोष्ट ज्या पद्धतीने मराठी उताराच्या बाबतीत आहे तीच गोष्ट इंग्रजी उताराच्या बाबतीत सुद्धा आहे। इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला एक उतारा विचारला जातो आणि त्यावरती सुद्धा अशाच प्रकारे प्रश्न विचारले जातात। म्हणजेच काय उतारा, त्याच्या खाली एकच प्रश्न, पुन्हा उतारा, त्याच्या खाली पुन्हा एकच प्रश्न। मग काय होतं की आपल्याला ती वाचनाची लिंक आहे तर ती तुटते सतत आणि त्यामुळे आपला वेळ जास्त जातो त्या ठिकाणी। त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे की आपल्याला मराठी असो किंवा इंग्रजी असो वाचनाची स्पीड ती देखील स्क्रीनवरती वाचनाची स्पीड वाढवणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने आपला आकलन जे आहे मराठी भाषेचं आकलन असो किंवा इंग्रजी भाषेचं आकलन असो तर ते आकलन देखील तेवढ्याच गतीनं करून पटपट निर्णय घेण्याची आणि पटपट उत्तर देण्याची सवय करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। जेवढी जास्त आपण कम्प्युटर स्क्रीनवरती प्रॅक्टिस करू तेवढं आपण जास्त यशाच्या जवळ जाऊ। आता हा झाला मराठी आणि इंग्रजीच्या उताराच्या संदर्भातला। आता आपण इंग्रजीचा सिलेबस पाहूया। इंग्रजीमध्ये कोणते कोणते घटक आहेत तर इंग्रजीमध्ये आपल्याला आर्टिकल्स आहेत, त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, टेन्सेस आहेत, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, त्यानंतर चेंज द सेंटेन्सेस म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स करायचं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस करायचे, त्यानंतर सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडम्स अँड फ्रेजेस असतील, या सगळ्या घटकांवरती इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले जातात। ही झाली पारंपरिक पद्धतीने प्रश्न विचारण्याचे टॉपिक। परंतु TCS पॅटर्ननुसार याच्यामध्ये भर पडलेली आहे तर ते काही प्रश्नांची आणि प्रश्न विचारण्याच्या स्वरूपाची देखील। म्हणजे कसं तर आपल्याला TCS पॅटर्ननुसार इंग्रजीमध्ये काय विचारलं जातं तर आपल्याला 4 वाक्य दिली जातात आणि ती वाक्य जी असतात तर त्यांचा क्रम बदललेला असतो। म्हणजेच PQRS अशी वाक्य दिली जातात आणि त्या वाक्यांचा क्रम बदललेला जातो आणि त्यांना रिअरेंज द सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर असं आपल्याला सांगितलं जातं आणि मग ती वाक्य आपल्याला योग्य त्या क्रमानुसार लावून त्यापासून एक अर्थपूर्ण पॅराग्राफ तयार करायचा असतो। अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत। तर मग त्यामध्ये काय होतं की आपल्याला इंग्रजी वाचन, इंग्रजी आकलन आणि आपला जर शब्दसंग्रह जास्त असेल, व्होकॅब्युलरी, तर आपलं काय होतं की तो प्रश्न जो आहे तो जलद गतीने सुटू शकतो। मग ती सेंटेन्सेस खालीवर म्हणजे पहिलं सेंटेन्स आपल्याला 4थ्या क्रमांकाला दिलं जातं, दुसरं सेंटेन्स आपल्याला पहिल्या क्रमांकाला दिलं जातं, मग त्या सेंटेन्सेसला आपल्याला योग्य त्या क्रमाने लावून त्यापासून अर्थपूर्ण पॅराग्राफ तयार करावा लागतो। त्यामध्ये फक्त काय होतं की ही वाक्य मोठी असतात, त्यामुळे आपल्याला आपली वाचनाची गती आणि योग्य तो क्रम लावण्यासाठीचं आपलं आकलन जास्त चांगलं करून घेणं गरजेचं आहे। आणि या गोष्टीसाठी देखील काय महत्त्वाचं आहे तर ते महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस, इंग्रजी रीडिंग आणि अंडरस्टँडिंगची प्रॅक्टिस खूप जास्त गरजेची आहे। हा झाला एक प्रश्न, म्हणजे हा TCS पॅटर्ननुसार ॲड झालेला नवीन प्रश्नाचा हा प्रकार आहे। त्यानंतर TCS पॅटर्ननुसार झालेला प्रश्नपत्रिकेमधला आणखीन एक बदल सांगते तर तो म्हणजे आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट सेंटेन्सेसच्या बाबतीतला आणि ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या संदर्भातला। तर यामध्ये काय बदल झालेला आहे तर आपण जेव्हा पारंपरिक पद्धतीने परीक्षा देत होतो तर त्यामध्ये आपल्याला काय जाणवायचं की आपल्याला एक सेंटेन्स दिलं जायचं आणि त्याला काय व्हायचं चेंज द सेंटेन्स इनटू डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट स्पीच असं दिलं जायचं, असा प्रश्न दिला जायचा। परंतु मॅक्झिमम वेळेस काय यायचं तर ते सेंटेन्स आपल्याला डायरेक्टच दिलं जायचं आणि मग आपल्याला ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्व्हर्ट करावं लागायचं। त्याच पद्धतीनं ते ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करावं लागायचं। परंतु आता तो पॅटर्न देखील बदललेला आहे। ते काय करत आहेत की सध्या
इनडायरेक्ट सेंटेन्स देतात आणि आपल्याला ते डायरेक्ट सेंटेन्समध्ये आपल्याला ते चेंज करायचं आहे. त्याचबरोबर पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग हे आपल्याला येत नाही का? तर येतं, पण काय होतं की आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करण्याचे नियम पाठ केलेले असतात, त्याचबरोबर ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करण्याचे नियम पाठ केलेले असतात. मग तो पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करणं किंवा इनडायरेक्टचं डायरेक्ट करणं तेवढं सोपं आपल्याला जात नाही. मग ही थोडीशी वेळखाऊ प्रोसेस आहे. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेऊन देखील आपल्या अभ्यासामध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की पॅसिव्हचं ॲक्टिव्ह व्हॉइस करण्याची आपल्याला वाक्यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इनडायरेक्टचं डायरेक्ट करण्याची प्रॅक्टिस देखील आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डिग्रीज ऑफ कंपॅरिझनवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आर्टिकलवरचे प्रश्न कसे विचारले जातात, तर एकाच वेळेला काय होतं, पूर्वी आपल्याला एक छोटंसं वाक्य दिलं जायचं आणि त्या छोट्या वाक्यामध्ये आपल्याला एकच रिकामी जागा भरावी लागायची. परंतु आता तसं होत नाही. 2-3 वाक्य दिली असतात आणि त्यामध्ये 3 ते 4 आर्टिकल आपल्याला भरायचे असतात. मग पहिल्या वाक्यामध्ये द असेल, दुसऱ्या वाक्यामध्ये ए असेल, तिसऱ्या वाक्यामध्ये ॲन असेल, तर त्या रिकाम्या जागा भराव्या लागतात. म्हणजेच काय, एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं या नवीन पॅटर्ननुसार द्यावी लागत आहेत. म्हणजेच आपल्याला इथे वेळ जास्त जातो. उत्तरं येतात आपल्याला, परंतु जलद गतीने आपल्याला उत्तरं सोडवण्याची किंवा आपण जर तशा पद्धतीने आपली मानसिकता घडवत गेलो की आपल्याला इंग्रजीमध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत, मग ती प्रॅक्टिस जर आपण आता करत गेलं तर आपला जो जाणारा वेळ आहे तिथं किंवा होणारा गोंधळ आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या तिथं वाचणार आहेत. त्यासाठी आपल्याला असे प्रश्न म्हणजेच काय, एकाच वेळेला 3 आर्टिकल भरण्याची प्रॅक्टिस असेल, इनडायरेक्टचं डायरेक्ट करण्याची प्रॅक्टिस असेल किंवा पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करण्याची प्रॅक्टिस, त्याचबरोबर वाक्य जे आहेत ते अर्थपूर्ण लावणं, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती आणि सिमिलर वर्ड्स आणि अँटोनिम वर्ड्स यावरती देखील खूप प्रश्न विचारले जातात. त्यासाठी आपल्याला आपली व्होकॅब्युलरी वाढवणं खूप गरजेचं आहे. हा झाला इंग्रजीचा भाग. त्यानंतर सामान्य अध्ययन हा घटक. या सामान्य अध्ययन घटकाअंतर्गत कोणते कोणते घटक येतात, तर सामान्य अध्ययन या घटकामध्ये आपल्याला येतं इतिहास, भूगोल, त्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पंचायत राज व्यवस्था, सामान्य विज्ञान, त्याचबरोबर चालू घडामोडी. हे सगळे घटक सामान्य अध्ययन किंवा जनरल स्टडीज किंवा सामान्य ज्ञान या घटकामध्ये येतात. मग या घटकांचा सिलेबस काय काय आहे, तर सामान्य ज्ञान म्हणजे काय की आपल्या सभोवती ज्या गोष्टी दिसतात आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान. मग या सामान्य ज्ञानावरती आपल्याला कोणत्याही घटकावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, परंतु आपल्याला एक छोटासा एक सिलेबस आखून दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करावायचा आहे. मग आपल्याला इतिहासामध्ये काय काय विचारलं जातं, तर इतिहासामध्ये सर्वसाधारणपणे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचा इतिहास. मग त्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडामध्ये होऊन गेलेल्या चळवळी असतील, त्यानंतर होऊन गेलेले नेत्यांनी केलेलं कार्य, त्यानंतर याच कालखंडात झालेल्या सामाजिक सुधारणा कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या समाज सुधारकांनी कार्य केलं, महाराष्ट्रातील समाज सुधारक कोणते कोणते होते, भारतातील समाज सुधारक कोणते कोणते होते, त्यांनी कशा पद्धतीनं कार्य केलं, मग त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांनी कोणतं कार्य केलं, त्यानंतर 1857चा उठाव आणि त्या कालखंडात होऊन गेलेले भारतातले राज्यकर्ते कोणते कोणते होते, ब्रिटिश अधिकारी कोण कोण होते, त्यानंतर सशस्त्र क्रांतिकारी चळवळी या क्रांतिकारकांनी कोणती कोणती कार्य केली किंवा कोणते कोणते कट झाले, कोणत्या कोणत्या क्रांतिकारकांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्या केल्या, असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर मग महाराष्ट्रातील समाज सुधारक, मग समाज सुधारकांचं कार्य, त्यांचा जन्म, मृत्यू, स्थापन केलेल्या सामाजिक संस्था कोणत्या कोणत्या आहेत, त्यांनी लिहिलेलं साहित्य कोणतं कोणतं आहे, भारतातील समाज सुधारक, असे प्रश्न आपल्याला इतिहास या घटकांतर्गत विचारले जातात. यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर भूगोलामध्ये कोणते कोणते घटक अंतर्भूत होतात, तर भूगोलामध्ये 3 पार्ट पडतात. एक आहे महाराष्ट्राचा भूगोल, दुसरा भारताचा भूगोल आणि तिसरा आहे तो जगाचा भूगोल. मग महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये काय, तर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून महाराष्ट्र राज्याचं स्थान आणि विस्तार, मग महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असणारे जिल्हे, त्यानंतर प्रशासकीय विभाग, प्राकृतिक विभाग, त्यानंतर एखाद्या जिल्ह्याचं काही वैशिष्ट्यपूर्ण स्थान माहिती असेल तर ती, महाराष्ट्रातील नद्या, सरोवरे, त्यानंतर पर्वत शिखरे कोणती कोणती आहेत, वन प्रकार कसे आहेत,
त्यानंतर महाराष्ट्रातील पीक पद्धती कशा पद्धतीची आहे, हे सगळे महाराष्ट्राच्या संदर्भातले प्रश्न आहेत. असे प्रश्न देखील महाराष्ट्राच्या भूगोलावरती विचारले जातात. त्यानंतर भारतामध्ये काय विचारलं जातं, भारताचं स्थान व विस्तार. त्यानंतर भारतामध्ये अस्तित्वात असणारी घटक राज्य, त्यांची राजधान्या, केंद्रशासित प्रदेश, महत्त्वाची पर्वत शिखरे, नदी प्रणाली, भारतामधली नदी प्रणालीचा विकास कसा झालेला आहे, महत्त्वाच्या नद्या, त्यांचा उगम, त्यानंतर त्या कोणत्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळतात, त्यानंतर त्या नद्यांची लांबी, त्या नद्यांच्या काठावर असणारी शहरं कोणती कोणती आहेत, भारतातील महत्त्वाची पर्वत शिखरं कोणती कोणती आहेत, तसेच भारतातील महत्त्वाचे उद्योगधंदे कोणते कोणते आहेत, महत्त्वाची ठिकाणं कोणती कोणती आहेत, वेगवेगळ्या कार्य करणाऱ्या संस्था कोणत्या कोणत्या आहेत, या सगळ्या गोष्टी भूगोलाअंतर्गत आपल्याला विचारल्या जातात. जागतिक भूगोलामध्ये काय विचारलं जातं तर वेगवेगळे देश, त्यांच्या राजधान्या किंवा एखाद्या देशाचं स्थान किंवा जगामध्ये महत्त्वाची असणारी वाळवंट कोणती कोणती आहेत, महत्त्वाच्या असणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत, त्यानंतर सूर्यमालिका, या सर्व घटकांचा भूगोल या घटकांतर्गत समावेश होतो आणि यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे पंचायत राज व्यवस्था. व पंचायत राज व्यवस्था म्हणजे काय तर मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था यांना आपण पंचायत राज असं म्हणतो. मग या पंचायत राज या घटकावरती कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्यामध्ये जिल्हा परिषदेची रचना कोणत्या कायद्याने करण्यात आलेली आहे, त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण असतात, त्याचा कार्यकाल किती असतो, जिल्हा परिषदेमध्ये असणारे सदस्य, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या समित्या, मग त्या समित्यांमध्ये महत्त्वाची असणारी स्थायी समितीचे सदस्य कोण कोण असतात, त्यानंतर जिल्हा परिषदेची कार्य कोणती कोणती असतात, महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असणाऱ्या जिल्हा परिषदांची संख्या किती आहे, त्यानंतर पंचायत राज म्हणजेच पंचायत समितीची रचना, त्यानंतर पंचायत समितीची कार्य, त्यानंतर महत्त्वाचे पदस्थ कोण कोण आहेत, सदस्य संख्या किती आहे, कार्यकाल किती आहे, त्यानंतर पंचायत समितीची कार्य. अशा प्रकारे पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये काय काय घटक आहेत तर त्यामध्ये आहेत ग्रामपंचायतीचे सदस्य, त्यानंतर ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारी लोकसंख्या किती आहे, त्यानंतर ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती असतो, ग्रामपंचायतीचे पदस्थ कोण कोण आहेत, ग्रामपंचायतीची कार्य काय काय आहेत. हे झालं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका, महानगरपालिका व महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असणाऱ्या महानगरपालिकांची संख्या, सर्वात शेवटी स्थापन झालेली महानगरपालिका कोणती, नगरपंचायत किंवा नगरपालिका स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारी त्या शहराची लोकसंख्या किती आहे, महानगरपालिका निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी लोकसंख्या किती आहे, या सगळ्या घटकांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर भारतीय राज्यघटना या घटकामध्ये भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत अस्तित्वात असणारी कलम किती आहेत, त्यानंतर राज्यघटनेची निर्मितीची प्रक्रिया कशी झाली, त्यानंतर भारतीय राज्यघटना स्वीकृत कधी करण्यात आलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेनुसार ठरवून दिलेले भारतीय राज्यघटनेचे भाग कोणते कोणते आहेत, भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकरणं अंतर्भूत आहेत, त्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय, संसद, राज्य विधिमंडळ यांची निर्मिती, मग त्यासाठी आवश्यक असणारी कलम कोणती कोणती आहेत, राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते, राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो, त्यानंतर पंतप्रधानांची निवड कशी केली जाते, त्यांचा कार्यकाल, त्यांची कार्य कोणती कोणती आहेत, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाची रचना कशी आहे, सर्वोच्च न्यायालयाचे कार्य कोणती कोणती आहेत, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता, न्यायाधीशांचा कार्यकाल, न्यायाधीशांचा शपथविधी, सर्वोच्च न्यायालयाची कार्य कोणती कोणती आहेत, त्यानंतर इतर न्यायाधीशांचे पात्रता काय काय आहेत असे, त्यानंतर निवडणूक आयोगानंतर बाकीचे जे आयोग आहेत त्यांची रचना कशी आहे आणि या आयोगांची कार्य काय काय आहेत, त्या घटना दुरुस्ती प्रक्रिया कशी आहे, आतापर्यंत महत्त्वाच्या झालेल्या घटना दुरुस्त्या आणि त्या कशाशी संबंधित होत्या, या सगळ्या घटकांवरती राज्यघटना या घटकांतर्गत आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मग आपल्याला राज्यघटनेच्या संदर्भात अपडेटेड माहिती ठेवणं गरजेचं आहे, कारण सध्या केंद्रशासित प्रदेशांची संख्या बदललेली आहे, घटक राज्याची वाढ होत असते. मग ही सगळी जी माहिती आहे तर ती अपडेटेड राहणं खूप गरजेचं आहे. तसंच या परीक्षेसाठी अद्ययावतता आणणारा किंवा या परीक्षेच्यासाठी आपल्याला सतत अपडेटेड राहावा लागणारा घटक म्हणजे चालू घडामोडी हा आहे. मग या चालू घडामोडी या घटकांतर्गत कोणते कोणते घटक येतात तर त्यामध्ये
सामाजिक चालू घडामोडी येतात, राजकीय चालू घडामोडी, आर्थिक चालू घडामोडी आहेत, त्याचबरोबर वैज्ञानिक चालू घडामोडी, अंतराळविषयक चालू घडामोडी आहेत, या सगळ्या घटक, त्यानंतर क्रीडाविषयक चालू घडामोडी, या सगळ्या चालू घडामोडींवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। मग वैज्ञानिक चालू घडामोडी किंवा अंतराळविषयक चालू घडामोडी म्हणजे कशा, तर भारताने चांद्रयान-3 हे प्रक्षेपित केलेलं आहे। मग याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, तर चांद्रयान-3 प्रक्षेपित केलं तर ते किती तारखेला प्रक्षेपित केलं, त्याचं वजन किती होतं, ते कोणत्या संस्थेद्वारे प्रक्षेपित झालं, इस्रो याद्वारे हे प्रक्षेपित झालं, तर मग इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत, इस्रोचं लॉंग फॉर्म काय आहे, त्याचबरोबर इस्रो सारख्या भारतामध्ये अस्तित्वात असणाऱ्या अंतराळविषयक संशोधन संस्था कोणत्या कोणत्या आहेत किंवा अंतराळविषयक कार्य करणाऱ्या संस्था कोणत्या कोणत्या आहेत, या सगळ्या बाबींवरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। असेच प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या चालू घडामोडींवरती विचारले जाऊ शकतात। त्यामध्ये भारतरत्न पुरस्कार असतील, पद्म पुरस्कार असतील, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असतील, वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा असतील, वर्ल्ड कप हॉकी असेल, तसेच आपल्याला महाराष्ट्र सरकारद्वारे दिले जाणारे पुरस्कार असतील, केंद्र सरकारद्वारे दिले जाणारे इतर पुरस्कार असतील आणि भारताचं मंत्रिमंडळ, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ, त्यानंतर बदललेले मंत्री कोणते कोणते आहेत, महाराष्ट्र राज्याचे बदललेले मंत्री कोणते कोणते आहेत, हे सगळे घटक आपल्याला चालू घडामोडी या घटकांतर्गत अभ्यासावयाचे असतात। आणि सामान्य ज्ञान म्हणजे त्यामध्ये सामान्य विज्ञान या घटकांतर्गत येतं, ते म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, ज्याचा आपण 5वी ते 10वी पर्यंत ज्या विज्ञानाचा अभ्यास केलेला असतो, तर तेच घटक आपल्याला या परीक्षेला विचारले जातात। आणि सगळ्यात शेवटचा घटक तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित। TCS पॅटर्ननुसार आपण जेव्हा या परीक्षेला आपण सामोरे जात असतो, तर त्यामध्ये आपल्याला सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान किंवा जनरल स्टडीज या घटकांतर्गत झालेला एक थोडासा बदल सांगते आणि नंतर आपण IT कडे वळूया। तर त्यामध्ये आपल्याला काही प्रश्न जे असतात, तर पारंपरिक परीक्षेमध्ये आपल्याला काय सरळ सरळ प्रश्न विचारला जायचा की समजा एखादी लेणी असेल, घारापुरी लेणी असेल, अजिंठा वेरूळ लेणी असेल, तर ही जी लेणी आहेत तर या लेण्यांवरती आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला जायचा। परंतु आता TCS पॅटर्ननुसार यामध्ये प्रश्नांची व्याप्ती जी आहे किंवा खोली जी आहे ती थोडीशी वाढलेली आहे, म्हणजेच आपल्या आसपासच असणाऱ्या परंतु आपल्याला माहीत नसणाऱ्या लेण्यांवरती प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर माहीत नसलेले नृत्य, आपल्याला कुचिपुडी असेल किंवा मणिपुरी असेल, असे नृत्य, पारंपरिक नृत्य जे आहेत तर ते थोडेफार माहीत होते, परंतु एखादं माहीत नसलेलं नृत्य त्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा सातवाहनकालीन एखाद्या राजाविषयी माहिती विचारली जाऊ शकते, जे की आपण सहसा अभ्यास करत नाहीत। त्यामुळे असे प्रश्न विचारल्यानंतर आपला गोंधळ थोडासा वाढतो। त्यामुळे सामान्य ज्ञानचा अभ्यास आपल्याला थोडासा डिटेलमध्ये करणं खूप गरजेचं आहे। आणि शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे IT किंवा बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित। तर अंकगणितामध्ये कोणते कोणते घटक आहेत, तर त्यामध्ये सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्याचबरोबर नफा तोटा, त्यानंतर सरासरी आहे, काळ काम वेग या घटकांवरती अंकगणित यामध्ये प्रश्न विचारले जातात। आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये झालेला बदल तो जास्त आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। तर त्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला ABCD वरती गणित असायचे, त्यानंतर वर्णमालेवरती किंवा अंकमालिका यावरती बुद्धिमापनचे प्रश्न असायचे, परंतु आता बँकिंगच्या परीक्षा ज्या आहेत तर त्या परीक्षांसारखी गणित आपल्याला या ठिकाणी विचारले जातात। त्यामध्ये महत्त्वाचं जे आहे तर केंद्राभिमुख बाजूनी बसलेले 7 माणसं असतील किंवा एका मजल्यावर एकावर एक राहणारे मजले आणि त्यामध्ये राहणाऱ्या व्यक्ती, मग हा या मजल्यावर राहतो, तो दुसऱ्या मजल्यावरती राहतो, मग ही गणित आपल्याला सुटत नाहीत का, तर सुटतात, फक्त ही गणित असतात तर ती वेळखाऊ आहेत। त्याचबरोबर ह्या गणितांचे लांबी वाढलेली आहे, त्यामुळे आपल्याला वाचनाचा वेळ जास्त जातो। अशा पद्धतीनं बुद्धिमत्ता चाचणीचा आणि अंकगणिताचं स्वरूप थोडंसं व्यापक झालेलं आहे। त्यामुळे आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणिताची प्रॅक्टिस रोजच्या रोज करणं गरजेचं आहे। मग या परीक्षेला सामोरे जात असताना आपल्याला सुरुवातीला करणं काय गरजेचं आहे, तर आपल्याला TCS पॅटर्ननुसार झालेल्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। म्हणजे अशा स्वरूपाच्या ज्या परीक्षा TCS पॅटर्नद्वारे घेतल्या गेलेल्या आहेत तर त्या परीक्षांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला आगामी येणाऱ्या तलाठी भरतीसाठी या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास
उपयोगी पडू शकतो। मग याच्या माध्यमातून आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ते आपल्याला लक्षात येऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा कशी ठरवायची आहे तर ते लक्षात येऊन जाईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणिताची प्रॅक्टिस रोजचे रोज करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या घटकांची प्रॅक्टिस जास्त होईल। त्यानंतर मराठी आणि इंग्रजीची सुद्धा तशाच पद्धतीची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, फक्त आपल्याला त्या विषयांचा आवाका वाढवणं गरजेचं आहे। मग यासाठी आवश्यक असणारी पुस्तकं कोणती तर आपल्याला बेसिक पुस्तकं जी आहेत तर ती पुस्तकं आपल्याला अभ्यासावी लागणार आहेत। म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्या विषयाची बेसिक पुस्तकं सुरुवातीला अभ्यासावी लागतील आणि त्यानंतर मग आपल्याला या घटकांचा जास्तीत जास्त सराव कॉम्प्युटरच्या सहाय्याने असेल किंवा आपल्याला पुस्तकांच्या सहाय्याने अगोदर आपण वाचन करून त्यांचा सराव करू आणि त्यानंतर परीक्षेच्या किमान 8 ते 10 दिवस अगोदर आपल्याला कॉम्प्युटर आणि माऊसच्या सहाय्याने जलद गतीने प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे। मग हा सगळा अभ्यास करत असताना आपलं मानसिक संतुलन देखील तेवढंच राखणं खूप जास्त गरजेचं आहे। आपली भावनिकता ढळू न देणं किंवा मी यशस्वी होईन किंवा न होईन हा जो आपल्या मनामध्ये असणारा संभ्रम आहे तो दूर करून आपल्याला जास्तीत जास्त वेळ अभ्यासाकडे देणं आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करणं हे खूप जास्त गरजेचं आहे। या सगळ्याच्या माध्यमातून आपण परीक्षेला योग्य पद्धतीने सामोरे जाऊ आणि जेणेकरून आपण यशाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ। सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, यशस्वी व्हा आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद।